हे सरकार पाकिट मार। होश में आओ, एकनाथ शिंदे होश में हो, होश में आओ, होश में आओ। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा। लोकसभा के वक्त मुझे बताइए आप कि अगर मुसलमान को टिकट देते तो आप सब चुना के लाते मुसलमानों को? इस वक्त हमको एक एक खासदार जरूरी था, जो इलेक्टिव मेरिट था उसको टिकट दे गया। अभी विधानसभा में बिल्कुल हर कम्युनिटी को रिप्रेजेंटेशन दिया। महाविकास आघाड़ी के अंदर तो वो तो मिलने वाला, मगर यहाँ से अगर राष्ट्रवादी कांग्रेस से किसी को अगर टिकट दिए तो हम सब मिलकर उसको चुना के लाने का काम करेंगे। और औरंगाबाद की शानदार ऐसे आजाद 2015 हमारे आशा से हमारे जिला में कार्यरत हमारे जो पार्टी स्थापन हुए जो काम करने वालों वैसे एक नेता जो हर सुख में दुख और पार्टी के हर समय साथ रहने वाले योगा से करें, योगा करने, ध्यान करने और योग अध्यक्ष और हमारे जो हमारे विस्तार से मनोरंजन से रुपये का जो हमको सभी मानते थे हमारा उनका रखा हुआ है और सबके नाम हुआ है और पत्रकार परिषद है। मैं एक ही बात बोलूंगा, बाकी ये लोग ये पूरे अपने पार्टी के जो एक पूरे जिले में जो अपने पास जो 40 जो हमदर्द है उसमें जो अपने जो दौरान थे छोटे थे वो ऐसे चले गए, मगर ये जो लोग थे कि पूरे के पूरे अपने साथ हैं और जिस दिन आपने एक ही बात बोलूंगा मैं, जिस दिन आपने जो राजीनामा दिए सबसे पहले हमने पत्रकार परिषद में उसको इंजाज ये पूरे लोग थे, ये पूरे लोग रहने के बाद हमने यहाँ पत्रकार परिषद किए। पत्रकार परिषद में ऐसा हुआ कि अपने पास से यहाँ से तोहफा दिए, मगर हमारे अपने पार्टी को छोड़ सकते नहीं है उसमें लोग हैं और हम सब मिलकर यूथ हो, महिला हो, विकास हो, पूरा धर्म एक अच्छे तरीके से काम हम कर रहे। ये शहर पवार साहब की मान्यता शहर है, जगह भूल साहब बोले जब से स्थापना हुई तब से अपन सब मिलकर काम कर रहे। उसमें महिला का योगदान है, यूथ का योगदान है, बुजुर्गों का योगदान है और जो निष्ठा कार्य करते हैं वैसे जयपुर साहब हमारे पवार साहब हो, ऐसे कोई नहीं है। पवार साहब की मान्यता बहुत ज्यादा है। आने वाले वक्त में आप किसी भी लोग महाविकास आघाड़ी के अंदर तो वो तो मिलने वाला, मगर यहाँ से अगर राष्ट्रवादी कांग्रेस से किसी को अगर टिकट दिए तो हम सब मिलकर उसको चुना के लाने का काम करेंगे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पार्टीच्या तर्फे जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्राकडे असं आमच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या वतीने ही यात्रा महाराष्ट्रभरात निघणार आहे। याची सुरुवात आज औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आली। पहिला कार्यक्रम कन्नडमध्ये केला आणि आता औरंगाबाद शहर मध्ये कार्यक्रम आम्ही केलेला आहे। खूप चांगला कार्यक्रम इथे झालेला आहे। खूप मोठ्या संख्येमध्ये लोक इथे जमले होते आणि जसा लोकसभेच्या इलेक्शन्सचा निकाल आला त्याच्यातच असं कळलं की महाराष्ट्रामध्ये प्रवाह बदललेला आहे आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा लोकांची मानसिकता जे सरकार आहे यांच्या विरुद्ध आहे। कारण लोकसभेमध्ये जे प्रचार करण्यात आला होता आणि जे सत्य होता की केंद्र सरकार
400 पार याच्यासाठी सांगत आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे. ते म्हणाले की हे खोटा प्रचार होता, पण आमच्या म्हणणं आहे की हे प्रचार अतिशय सत्य होता. कारण अनेक भाजपाच्या खासदारांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की आम्ही 400 पार आलो निवडून तर आम्ही संविधान बदलू, आणि त्यांच्या आचरण सुद्धा त्या पद्धतीचाच आहे. ज्या पद्धतीचे रोज नवीन काहीतरी एक षडयंत्र समोर येतोय ते याच्यासाठीच येतोय की संविधानाने सगळ्यांना एकता, एकात्मता, बंधुत्व आणि न्यायाचा अधिकार दिलेला आहे. पण या लोकांना एक समाजाच्या समोर दुसरा समाज उभा करायचा आहे, आणि म्हणून मुस्लिम विरुद्ध हिंदू, हिंदू विरुद्ध सिख, सिख विरुद्ध ख्रिश्चन, आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध, हे सगळे जे कार्यक्रम या देशात चालू आहे आणि या महाराष्ट्रात चालू आहे, इंडिया अलायन्स याच्या विरुद्ध खूप मोठ्या ताकदीने उभा आहे. आम्हाला या संविधानाला वाचवायचं आहे, या संविधानिक मूल्य जे आहे ते टिकवायचे आहे, आणि या पद्धतीची दुटप्पी भूमिका जे या देशात चालू आहे, अनेक उदाहरणं देता येईल. ज्या पद्धतीने राज्यपाल आज वागतात वेगवेगळ्या राज्यामध्ये, ज्या पद्धतीने अनेक समाजामध्ये ते एक इन्सेक्युरिटीची भावना निर्माण करत आहे की आम्ही तुम्हाला एक समाजापासून तुम्हाला वाचवण्यासाठी आलेलो आहोत. या पद्धतीचं जे वातावरण आहे लोकांनी ओळखलेलं आहे की हे डायव्हर्शन पॉलिटिक्स आहे. जेव्हा विकास होत नाहीये त्यावेळी डायव्हर्ट करण्यासाठी हे भावनिक मुद्दे यूज करत असतात. आता काय आहे सरकारची ड्युटी? सरकारची ड्युटी आहे की त्यांनी विकास कामं चांगले करावे, चांगले शाळा उभा करावे, आरोग्य संस्था चांगली असावे, रस्ते चांगले पाहिजे, आमचे ब्रिजेस चांगले पाहिजे, महिलांना सुरक्षा द्यावी. पण हे कुठलेही मुद्दे त्यांना दिसत नाहीये. युवकांची बेरोजगारी दिसत नाहीये, महागाई दिसत नाहीये. फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं एवढंच धोरण आहे. आणि आता निवडणूक आली तर सगळ्यांचा लाड सुरू झाला. लाडकी बहीण, लाडका भाऊ. पण तिजोरीमध्ये काय नाही, फक्त घोषणा करायची. आणि घोषणा ही की एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ. पैसे तर पाहिजे ना. फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने फाईलवर लिहून पाठवले की हे चुकीचे अनाउन्समेंट्स होत आहे, आमच्याकडे पैसा नाहीये, आम्ही देऊ शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये तसंच केलं. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना सुरू केली निवडणुकीच्या आधी. निवडणूक संपली, योजना संपली, योजना बंद करण्यात आली. आता महाराष्ट्राच्या बहिणीचा लाड आला, भावांचा लाड आला, कुर्सीचा लाड आहे, बाकी काही लाड नाही. आणि म्हणून आमची मागणी ही आहे की तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता. प्रत्येक वस्तू आम्ही जे वापरतो या जीवनामध्ये, प्रत्येक वस्तूवर आमचा नागरिक टॅक्स देतो, जीएसटी देतो. तुम्ही लाखो कोटी रुपये जमा करता आणि तुम्हाला आम्हाला चांगली सुविधा देता येत नाहीये. एअरपोर्टचे छत खाली पडतात, लोक मरतात त्याच्या खाली. 14 ब्रिज एका महिन्यात पडतात. रस्त्यामध्ये खड्डे, अटल सेतू मध्ये क्रॅक, समृद्धी मध्ये क्रॅक, ते प्रगती मैदानच्या टनेल मध्ये पाणी सगळं साठलं. तिकडे विद्यार्थी मेले दिल्लीमध्ये पाण्यात बुडून. या पद्धतीचे सर्व्हिसेस तुम्ही देताय टॅक्स घेऊन आमचा. आणि आमच्या टॅक्स घेऊन तुम्ही आम्हाला तेवढाच खर्च करायला भाग पाडता. कारण तुम्ही चांगल्या शाळा उभा करत नाहीये म्हणून आम्हाला सरकारी शाळेमध्ये मुलांना न टाकता फी देऊन प्रायव्हेट शाळामध्ये पाठवावं लागतं. तुम्ही सरकारी हस्पतालमध्ये चांगली सुविधा देत नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेट मध्ये जातो. तुम्ही पाणी देत नाहीये म्हणून आम्ही पाणीचे मोटर्स खरेदी करतो, त्याच्यावर टॅक्स, डबल टॅक्स, टॅक्स पे टॅक्स, टॅक्स पे टॅक्स. तुम्ही आम्हाला वीज पुरवठा करत नाही म्हणून आम्ही जनरेटर खरेदी करतो, त्याच्यावर टॅक्स.
मोटरसायकलवर टॅक्स, टूथपेस्टवर टॅक्स, साबणवर टॅक्स, आणि आमच्या टॅक्सचा पैसा तुम्ही कशासाठी वापर करत आहोत? आम्हाला चांगले सर्व्हिसेस द्या ही आमची मागणी आहे. महिलांना सुरक्षा द्या ही आमची मागणी आहे. पोलीस स्टेशन मध्ये महिलांना मारणारा बीजेपीचा माजी सभापती बुलढाणाच्या मलकापूरमध्ये आपण बघतो, पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करत आहेत. अनेक उदाहरणं आहे भाजपच्या लोकांनी महिलांना कसं वागणूक दिलेली आहे. साक्षी मलिक काय, विनेश फोगट काय, बिल्किस बानो काय, आणि जे हे सगळे कार्य करतात त्यांना मोठा पद देण्याचं काम सुद्धा तिकडे होतोय. हाच का त्यांच्या महिलांचा सन्मान? हाच का त्यांचा लाड? हा प्रश्न आम्ही आज विचारण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि आपल्याला मी विनंती करते की ही जी आमची भावना आहे ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच विनंती. मॅडम, एक प्रश्न असा आहे, विशाल गडावर मुस्लिम वस्तीवर आतंकवादी हल्ला झाला. अक्षरशः जे आतंकवादीने हल्ला केला ते आरोपी अद्यापही सरकारने अटक केली नाही, काय सांगणार? बघा, यासाठी आम्ही सगळं काय जे पॉसिबल होता ते केलं. आमच्या प्रदेश अध्यक्षांनी अटक करा सगळ्यांना म्हणून हे केलेला मागणी केलेली आहे. ज्यांनी हे मोर्चा लीड केला होता त्यांचे वडील शाहू महाराज त्यांनी सुद्धा जाऊन तिकडे भेट दिली, त्या लोकांचा दिलासा त्यांना देण्याचा प्रयत्न केला. आणि जे काय आमच्याकडून होऊ शकतो, आमचे जितेंद्र आव्हाड गेले तिकडे, काजाभाई गेले, आमचे वक्फ बोर्डाचे लोक गेले, सगळे लोक तिकडे गेले. आम्ही त्याचा निषेध करतो. ज्या लोकांनी या पद्धतीच्या वागणूक केलेली आहे, हीच आहे या भारतामध्ये जे वातावरण पसरण्याचं काम करत आहेत ते हेच आहे. ह्याच्या विरोधातच आम्ही रस्त्यावरती आहोत. महाराष्ट्र के सब कॉन्स्टिट्यूएंसीज में हम जाएंगे, कुछ चुने हुए कॉन्स्टिट्यूएंसीज में जाएंगे. वहाँ हमारी शिव स्वराज यात्रा भी चल रही है, वो भी सब जगह जाएगी. इस तरह से हम लोगों तक पहुँचने का प्रयत्न कर रहे हैं. आता मी जे सांगितलं तोच आमचा संदेश आहे की आम्हाला आमचे अधिकार द्या, कारण आम्हाला लोकांना जागृत करायचं आहे की तुम्हाला कसं मूर्ख बनवतो ही सरकार, ते तुम्ही जागृत झाले पाहिजे. हा उद्देश आहे जागृती यात्रा. नहीं, समाज में नाराजगी है, हमारे अंदर भी नाराजगी है, लेकिन ये बहुत भावनिक मुद्दा है और मुझे लगता है ये कोर्ट में है. कोर्ट जो फैसला देगा वो फैसला हमको मंजूर करना पड़ेगा और इसके आगे हम कोई अपना मत नहीं रख सकते, क्योंकि जो चीज कोर्ट में है उसके ऊपर कोई भाष्य करना नहीं. मैडम, महाविकास आघाड़ी ये ऐलान करती है, बतावे करती है कि हम मुसलमानों को सबको इंसाफ देते हैं. बड़ा आश्चर्य होता है, लोकसभा में एक भी मुसलमान आपकी पार्टी से भी नहीं दिया जाता है, इससे क्या समझा जाए? मुझे राज्यसभा में दिया गया, मैं राज्यसभा में पूरे अधिकार के साथ काम कर रही हूँ. लोकसभा के वक्त मुझे बताइए आप कि अगर मुसलमान को टिकट देते तो आप सब चुना के लाते मुसलमानों को? इस वक्त हमको एक एक खासदार जरूरी था, जो इलेक्टिव मेरिट था उसको टिकट दे गया. अभी विधानसभा में बिल्कुल हर कम्युनिटी को रिप्रेजेंटेशन दिया. आज अगर औरंगाबाद की बात करें, एमएलसी से भी नाराजगी है मुसलमानों में नाराजगी है, लेकिन ये नाराजगी दूर करने का काम हमारी पार्टी करेगी. हमारी आपस में चर्चा हुई और ये नाराजगी नहीं रहेगी हमारे लोग. मैडम, अगर आज औरंगाबाद की बात करें तो औरंगाबाद में मुसलमान की तरफ से खास तरह की मांग उठ रही है, कम से कम 2 सीट दिया जाए मुसलमान. इसमें हमारे खाजा भाई भी, इलियास करमानी साहब है, बड़े दिग्गज लोग है. क्या पार्टी को टिकट दे के मुसलमानों का दिल जितने में कामयाब होगी? देखिए, पार्टी और ये महाविकास आघाड़ी जिस तरीके से चल रही है आज, तो ये पूरे सब पार्टियां मिलके एक सर्वे करा रहे हैं और इस सर्वे में जो भी सबसे ज्यादा इलेक्टिव मेरिट का कैंडिडेट है वो कोई भी समाज का हो, उसको टिकट दिया जा रहा है. क्योंकि आज हमको चुना के लाना जरूरी है सबको. ये वक्त ऐसा है कि आज सरकार में आके हमको ये नकारात्मक शक्तियों को खत्म करना है और इसलिए जो इलेक्टिव मेरिट का कैंडिडेट है, जो चुन के आ सकता है, जिसके पीछे आप सब खड़े रह सकते हैं, आपकी ताकत उसके पीछे है, तो निश्चित रूप से
टिकट दिया जाएगा, इसके बारे में मैं आपको गारंटी देती हूँ। जिसको इलेक्टिव मेरिट है, जिसमें ताकत है, वो किसी भी समाज का हो, अगर वो चुन के आने की ताकत रखता है, उसके पीछे सब समाज खड़े हैं, तो उसको टिकट जरूर मिले। मैडम, दबे दबे अल्फाज में एमआईएम की एक आवाज होती है समाज के दरमियान से, ये भी दावा करते हैं कि हम सेकुलर है, तो हमारे विकास आघाड़ी हमको साथ में क्यों नहीं लेती? एक सवाल बहुत बड़ा निकला, जब शिवसेना के साथ गठबंधन हो सकता है, आपको सब पता है फांसी के अंदर, तो एमआईएम इससे क्यों नहीं हो सकता? ये सवाल है। क्यों नहीं हो सकता? वो आप एमआईएम से पूछिए। वो तो कहते हैं, हमने कई बार देखा मीडिया में। कितने बार मिले? मॅडम, लाडकी बहिणी संदर्भामध्ये एक प्रश्न तुम्हाला आहे का? महिलांना 700 रुपये खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये लागायला लागले, ते भरायला तयार नाही, काय सांगणार तुम्ही? आता मी सांगितलं की ते फायनान्स सेक्रेटरीने लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे पैसा नाहीये, हा प्रपोजल अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणून, आणि पैसा देण्याच्या ऐवजी पैसा घेण्याचं काम चालू आहे, म्हणून आम्ही बाहेर घोषणा देत होतो की हे सरकार पॉकेट मार, कारण पैसे तुम्हाला देण्याच्या ऐवजी तुम्ही जर लाडक्या बहिणाकडून पैसे घेत असाल तर याला काय सांगावं? अजितदादा पवारने याच प्रकरणामध्ये ब्रेक लावला होता, ते कामाला पण त्याच्यावर प्रेशर आणून ते परत उघडण्यात आलं, काय सांगणार तुम्ही अजितदादा पवारबद्दल? ते त्यांना काय बोलायचं ते बोलत आहेत, आपल्याला काय समजायचं आपण समजत आहोत. अरे ये डेमोक्रेसी है, ये देखिए, इस पे मैं कुछ नहीं बोलना चाहूंगी, उनका जो मत है वो सामने रख रहे हैं लोगों के, ये डेमोक्रेसी है। हमारा मत ये है कि हमारे लिए हर समाज बराबर है, जो चुन के आ सकता वो चुन के आएगा, और हर समाज को न्याय देने का काम किया है। पवार साहब ने विद्यापीठ का नामांतरण नहीं किया, इससे पहले मौलाना आजाद विकास महामंडल किसका इनिशिएटिव है? ऐसे अनेक चीजें हैं जो मैं बता सकती हूँ। महिला धोरण किसका इनिशिएटिव है? तो ये हमने सिद्ध किया है अपनी जिंदगी भर, पवार साहब ने अपने 50 साल के करियर में। हमको और कुछ बोलने की जरूरत ही नहीं, आपको प्रचार होता रहेगा, हम उसको बराबर जवाब देंगे। तो निर्णय समजा कसा लागला तर तुम्ही महाविकास आघाडीत राहणार किंवा पुढच्या निवडणुका या महाविकास आघाडीसोबत? महाविकास आघाडी सोबतच आम्ही राहणार आहोत। इंडिया अलायन्स पक्का आहे, आम्ही सगळे एकत्रित आहोत। कोर्टाचा निर्णय काय येऊ द्या, आम्हाला त्याच्यापासून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला ताकदच मिळणार आहे। धन्यवाद।